2 पैकी 2 हरलेत, ते 2 पैकी 2 हरले. नाही, 3 पैकी 3 हरलेत, आम्ही 2 पैकी 2 हरले. आता काय अजून रेकॉर्ड देऊ सांगा. आज कोण सुद्धा खाता खोलणार आहे एवढं खरं. बाकी सारखा दोघांचा -5 नो चान्स क्वालिफाय. सारखा पलीकडे त्याला पैसे थोडेफार गेस्ट कोण गेस्ट हॅलो हॅलो. प्रहार प्रीमियर लीगमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेला हा सोहळा मागच्या 14 पर्वांपासून अव्याहतपणे सुरू आहे. 14व्या पर्वामधील आजची अत्यंत महत्त्वाची मॅच आहे. रत्नदुर्ग विरुद्ध विजयदुर्ग असा सामना इथे होणार आहे. प्रकाश राठोड आणि इथे बाळा क्षीरसागर अशा 2 तगड्या संघनायकांमध्ये आपण मॅच बघणार आहोत. आणि या मॅचचा टॉस प्रसंगी आपल्या समेत अतिथी उपस्थित आहेत. सन्माननीय उमर सय्यद सर, स्वागत करतो. आणि लगेच नाणेफेकीकडे जाऊया. तिथे कॉल असेल, प्रकाश राठोड यांचा कॉल असेल. हेड हा कॉल आलेला आहे आणि तिथे टेल येतोय. तर टॉस जिंकलेला आहे बाळा. मॅच महत्त्वाची आहे खरं तर. आधीच अजूनपर्यंत विजयाची प्रतीक्षा आहे दोन्ही संघांना. त्यामुळं दोन्ही संघ आशादायक आहे की पहिला विजय आपल्याला या मॅचमधून मिळणार आहे. तुमचे काय प्रयत्न आहेत? सर प्रयत्न तर खूप करणार. आता 2 मॅच हारलेलो आहे आम्ही. इथनं पुढे 3 जिंकलं तर असं वाटेन की आम्ही होईन इन म्हणून. असं की काहीतरी चांगली गोष्ट घडलेली असते या स्पर्धेच्या माध्यमातून. तुमच्या बाबतीमध्ये, तुमच्या संघाच्या बाबतीमध्ये, तुमच्या खेळाच्या बाबतीमध्ये असे काय पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तुमच्याकडे? सर आमचे पॉझिटिव्ह म्हणजे आमची टीम पूर्ण येते. आमचा तेवढा परफॉर्मन्स होत नाही आहे, पण टीम आमची पूर्ण आहे म्हणून तेवढंच आमच्याबद्दल पॉझिटिव्ह आहे. शुभेच्छा असतील. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजी करायची आहे प्रकाश सर तुम्हाला. आणि विशेष म्हणजे पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.
मागच्या 3 सामन्यांमध्ये असं काय चुकलेलं आहे त्यामध्ये इथे सुधारणा करावी लागेल? मागच्या 3 सामन्यामध्ये आमच्या प्लेयरच्या कमतरतेमुळे थोडाफार आमच्याकडे थोडा मायनस पॉईंट राहिला, जेणेकरून आम्ही बॉलिंग लाईनअपमध्ये थोडासा आमचा बॅकफुटवर राहिला. त्यामुळे आम्ही कितीही जरी स्कोअर केला तरी समोरचे आरामात ते चेस करत होते. तर आज बॉलिंग लाईन व्यवस्थित आहे, तर आमचं पाठीमागच्या 3 मॅच हारलेलो आहे, तर आजची मॅच जिंकून आम्ही विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न राहील. निश्चित अजून 2 मॅच आहेत आणि जर अशी परिस्थिती असेल तर जरूर तुम्हाला सुपर 4मध्ये यायला देखील संधी मिळू शकते. पण एक आहे की स्पर्धेमध्ये पुढच्या ज्या 2 मॅचेस आहेत किंवा 3 मॅचेस गमावल्यानंतरही आपण काही असे बदल खेळाडूंकडून अपेक्षित आहेत का? त्यांनी अजून चांगला परफॉर्मन्स दिला नाही, त्यांनी अजून चांगला परफॉर्मन्स द्यावा, असे कोणत्या खेळाडूंना काही सल्ला देण्याची आवश्यकता आहे का? निश्चितच माझ्या टीममधले बरेचसे नौके प्लेयर आहेत, ज्यांना असे डिस्कस करून त्यांना मोटिवेट करून त्यांना त्यांच्याकडून बेस्ट परफॉर्मन्स करून घेण्याचा प्रयत्न असतोच. पण आज डू ऑर डाय असेल आमच्यासाठी आणि आजची मॅच आम्हाला डिस्टन्सने विजय करावा लागेल. पुढचे दोन्ही मॅच आम्हाला डिस्टन्सने मार्जिनने चांगले आम्हाला विजय पुढच्या क्वालिफायसाठी आम्हाला बेनिफिशियल होईल. शुभेच्छा असतील. टॉस इथे रत्नदुर्ग संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विजय दुर्गला त्याने फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे. तर एकूणच आजचा पुन्हा एकदा 4थ्या दिवसाचा आगाज झालेला आहे. आता धमाका कसा होतोय हे प्रत्यक्षात आपण मैदानामध्ये बघूया. तुर्तास इथे थांबू, जाऊया कॉमेंट्री बॉक्समधून, जिथे माझ्यासमवेत असतील मीरा भाईंदरचे अत्यंत प्रतिभावान समालोचक मनीष पाटील सर. थँक्यू.
सगळ्यात मोठी लीग, टेनिस क्रिकेटचा राजा, मावळ्यांची गर्जना, ताकदीचा वार, जिद्द, संघर्ष, आग. इथे नाव नाही, ओळख तयार होते. सचिन ढवळे फाउंडेशन आयोजित प्रहार प्रीमियर लीग पर्व 14वे 6 एप्रिल ते 12 एप्रिल 2026. हा खेळ नाही, प्रहार आहे. सगळ्यात मोठी लीग, टेनिस क्रिकेटचा राजा, मावळ्यांची गर्जना, ताकदीचा वार, जिद्द, संघर्ष, आग. इथे नाव नाही, ओळख तयार होते. सचिन ढवळे फाउंडेशन आयोजित मध्ये हा क्रिकेटचा अनुभव घेण्यासाठी जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं, यूट्यूबवर जे आम्हाला प्रेक्षक ऐकतायत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लश ग्रीन आउटफील्ड सिंहगड इन्स्टिट्यूटचं हे मैदान, आणि या मैदानावर नेहमीच प्रत्येक खेळाडू चांगला खेळ खेळण्यासाठी प्रेरित होतो. आणि पाहूया आजच्या दिवसात तो संघ कोणता जो इतिहासात नोंद करेल एका अप्रतिम लढतीची. काल रात्रीची तुम्ही शेवटची लढत पाहिली जी ताई पॅकर्सने गमावली, आणि काल तुम्ही IPL पाहिली जी दिल्लीने गमावली. क्रिकेटचा खेळ आहे, अनएक्सपेक्टेड आहे सर्व काही, आणि म्हणूनच तो खेळ तुम्हाला नेहमीच आकर्षित करतो. बाळा क्षीरसागर पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहे. आणि पाहूया आता स्ट्रायकर साईडला फलंदाज कोण आहे. सात षटकांचे सामने म्हणजे जास्तीत जास्त पर्याय वापरण्याची तुम्हाला संधी मिळते. गोलंदाज असतील, फलंदाज असतील, फक्त संघात सहभागी व्हायचं नाही तर स्वतःची प्रतिभा सादर करायची आहे. त्यासाठी जास्तीत जास्त षटकं तुम्हाला मिळायला हवीत, आणि म्हणूनच 7 षटकांचे सामने तुम्हाला ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा आणि स्टुडंट हाफमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. तर पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज होतोय बाळा क्षीरसागर. स्ट्रायकर सेंडला प्रकाश राठोड. पहिला बॉल राऊंड विकेट, आणि पहिल्याच बॉलला दिशा देत असताना उडवलंय डीप मिड विकेटला. आणि या आजच्या सत्राच्या सकाळच्या सत्राच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावाच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलची सुरुवात षटकाराने 6 धावा. वॉड स्टार्ट. प्रकाश राठोडने षटकार ठोकत विजयदुर्ग लायन्सच्या धावफलकाची सुरुवात केलेली आहे. प्रकाशची साथ देणार आहे सैफल शेख, आणि बाळा क्षीरसागर यांना टार्गेट करत असताना पहिल्याच बॉलवर काय पिकअप स्ट्रोक खेळलाय. कनेक्शन बॅटच्या मध्यावर, वेळ जुळली आणि ताकद आणि उंची योग्य त्या वेळी लागली, आणि म्हणूनच पहिल्याच बॉलवर षटकार खेचलेला आहे बाळा क्षीरसागर यांच्या विरोधात फलंदाज प्रकाश राठोड यांनी. स्टार्ट धुवाधार झालेली आहे पंचांच्या डावीकडून. बाळा क्षीरसागर पुढचा बॉल, टप्पा खेचला, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, योग्य निर्णय, दिशा बदलण्याचा योग्य निर्णय, पाथ बदलण्याचा योग्य निर्णय, टप्पा बदलण्याचा परिवर्तनच तुम्हाला परत आणू शकते. जे गमावलेलं प्रस्थ आहे ते परत आणण्यासाठी परिवर्तन महत्त्वाचं आहे. तेच परिवर्तन बाळाच्या वतीने पाहायला मिळालं. चेंज मस्ट आहे, तुम्ही एकाच ट्रॅकवर अवलंबून राहू शकत नाही, आणि म्हणूनच तो चेंज बाळाच्या वतीने पाहायला मिळाला. धावसंख्या 6. पण आता पुढे ठेवलेला बॉल पुढे पाठवला, समोर असू द्या कोणताही गोलंदाज, षटकार खेचणं हाच माझा अंदाज. राठोडचा आणखीन एक षटकार. बाळा टेन्शन मध्ये येत आहेत कारण कॉन्ट्रीब्युशन प्रकाश राठोड यांच्या वतीने मिळते. प्रकाश राठोड सातत्यानं प्रहार प्रीमियर लीग खेळत आहेत, पोलीस दलात कार्यरत आहेत, आणि म्हणूनच आता या स्पर्धेशी
प्रत्येक वर्षी खेळत असताना प्रत्येक खेळाडूचा अभ्यास त्यांच्यासोबत आहे आणि तो अभ्यास तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक वर्षांमध्ये आणखीन जास्त मजबूत बनवत असतो आणि तोच अनुभव प्रकाश राठोड यांचा या पहिल्या 4 बॉलवर पाहायला मिळाला. 2 षटकार, 1 डॉट बॉल, 1 सिंगल, असं अनालिसिस आतापर्यंतच्या पहिल्या षटकाचं. धावसंख्या 13. शॉट ऑफ लेन बचावात्मक पवित्रा सैफ शेखचा 5वा बॉल डॉट येतोय. वापसीचा खेळ द्यावाच लागेल. 7 षटकांचा खेळ आणि या 7 षटकांमध्ये तुम्हाला जरी सुरुवात चांगली देता नाही आली पण तुम्हाला परतीचा प्रवास करण्यासाठी 1 षटक सुद्धा पुरेसं असतं. बाळा कमबॅक करण्याच्या पूर्णपणे इच्छित आहे. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. अपील बिहाइंड द विकेट, थोडा लेट रिॲक्ट झाला. बाळा क्षीरसागर 3 डॉट आले त्या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना विजयदुर्ग लायन्स संघाची धावसंख्या एकही विकेट न गमावता 13 धावा. नेमकं काय झालं पाहूया. बॉल ऑफ स्टंप मिडल स्टंपच्या वरून ट्रॅव्हल झाला. थोडं डिफ्लेक्शन होतं पण थायपॅडला बॉल आदळला आणि म्हणूनच पंचांनी ती अपील फेटाळलेली आहे. पहिल्या षटकानंतर एक चांगली स्थिती 2 षटकार पहिल्या षटकात पाहायला मिळाले. बॉलिंग ट्रॅकवर ऋषी येत आहेत. आणखीन एक खेळाडू जे जास्तीत जास्त प्रहार प्रीमियर लीगची पर्व खेळलेली आहेत. ऋषी मोरे बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. एकाच एंडनं आपण खेळतोय. पहिल्या षटकात 13. प्रकाश राठोड यांना आपण स्क्रीनवर पाहतोय, ज्यांचा आक्रमक पवित्रा हा काय आपल्यासाठी नवीन नाही आहे. प्रत्येक वर्षी ते आक्रमक वृत्तीनेच खेळत असतात आणि आता सुद्धा त्यांचा आक्रमक स्वभाव मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळालेला आहे आणि तो सुद्धा बाळाच्या समोर 2 षटकार त्यांनी खेचले. एक ऑन ड्राईव्ह आणि एक पिकअप स्ट्रोक असे 2 षटकार त्यांच्या वतीनं पहिल्या षटकात प्रेक्षकांना पाहायला मिळाले. सकाळची सुरुवात धमाकेदार केलेली आहे. सैफ थोडासा ऑफ कलर दिसला पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉल्सवर. ऋषिकेश मोरे हाफ ट्रॅकर होता. कट करण्यासाठी संधी मिळाली होती आणि अप्रोच सुद्धा तो पाहायला मिळाला पण टप्पा पडल्यानंतर बॉल वेगानं विकेटकीपरच्या दिशेनं ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ ऋषी मोरे यांचा जो योग्य निर्णय राहिलाय. फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवण्याचा त्यांचा मानस अचूक राहिलेला आहे. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने आणि सातत्यानं डॉट बॉल्स येत आहेत. म्हणजेच आता आपण टाइम लाईन पाहिली मागच्या 8 बॉलची तर 4 बॉल हे डॉट राहिलेले आहेत. पहिल्या षटकातल्या शेवटचे 2 बॉल डॉट आणि या षटकातले सुरुवातीचे 2 बॉल डॉट असे 4 बॉल लगातार डॉट आलेले आहेत रत्नदुर्ग हिटर्स या संघाकडून. जसा मी उल्लेख केला की कधीही तुम्हाला परत येता येतं. फक्त तुम्हाला तुमच्या टॅलेंटवर विश्वास ठेवायचा आहे, तुमच्या प्लॅन्सवर विश्वास ठेवायचा आहे आणि तोच अचूक प्लॅन ऋषिकेश मोरे यांचा. स्ट्रायकर सेंटला प्रकाश अवे फ्रॉम द बॉडी, कॉल दिला. धाव घेण्याचा धोकादायक होता. नॉन स्ट्रायकर सेंटला थ्रो झाला पण तो कनेक्ट नाही झाला स्टंपशी. आणखीन एक डॉट येतोय. लगातार 5वा बॉल हा डॉट आलेला आहे. 2 षटकार आलेत पण मला असं वाटते त्या 2 षटकारांचं मोल कमी झालेलं आहे. आता प्रकाश राठोड ज्यांनी पहिल्या षटकात भाव खाल्ला, सुरुवातच आजच्या सत्राची षटकारानं केली पण त्यानंतर ती प्रशंसा त्यांना टिकवता नाही आली. प्रकाश राठोड यांचा खेळ 7 चेंडू 13 धावा. सैफचा खेळ अजूनही सुरू नाही झाला. करंट रन रेट 8.67. 9 चेंडूचा खेळ या पहिल्या डावातला संपलाय. धावसंख्या बिनबाद 13. विजयदुर्ग लायन्स ओव्हर द विकेट ऋषिकेश मोरे. प्रकाश किती वेळ ते खेळतील सावकाश. बॉलला पाठवले काऊ कॉनसी मारेशा पार. त्यांच्या डावातला आणखीन एक अफलातून षटकार 6 धावा. नाही खेळणार ते सावकाश. त्यांना असाच खेळ आवडतो. जरी 2-3 डॉट बॉल्स आले पण जेव्हा त्यांच्या टप्प्यात बॉल येतो तर तो बॉल सीमा रेषेच्या बाहेरच जातो आणि तेच पाहायला मिळालं. परफेक्शन आहे या स्ट्रोकमध्ये. त्या व्ही मध्ये चांगलंच खेळतात. पिकअप स्ट्रोक त्यांच्याकडे चांगले आहेत आणि म्हणूनच जर तुमचा स्ट्रेट झोन जर अचूक असेल तर तुम्ही जास्तीत जास्त धावा सहज बनवू शकता आणि तेच पाहायला मिळाले. प्रकाश राठोड यांच्या वतीने धावसंख्या 19 झाले. ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑन आहे. पोचेल बॉलवर. डावीकडे सरकताना बॉल कलेक्ट केला तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सेफचा कॉल पण नकार प्रकाशचा. 1 मिळेल. एखादा विधिवाड. धावसंख्या पोचते 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस.
आतापर्यंत सैफचं नाही खातं खोललं, बाळाचं पहिलं षटक 13चं होतं आणि ऋषीचं हे षटक 7चं राहिलेलं आहे. तर बॅकअप चांगला मिळाला बाळा क्षीरसागरच्या त्या पहिल्या षटकाला ऋषिकेश मोरेचा. जर या षटकात एक षटकार आलाय पण डॉट बॉलची संख्या सुद्धा जास्त आहे, हे सुद्धा विसरून नाही चालणार. ऋषिकेश पुढचा बॉल आउट द विकेट. आता आपला साथीदार जर चांगला खेळायला लागला तर मग तुमच्या प्रयत्नांना पंख लावतात आणि यावेळेस सैफने बॉलला पंख लावले. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार. दुसऱ्या षटकाचा शेवट होतोय दमदार. विजयदुर्ग लायन्स संघाची धावसंख्या एकही विकेट न गमावता 26 धावा, 26 विदाउट लॉस. ही स्पर्धा इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगशी ॲफिलेटेड आहे आणि त्यासमोर आता तोच अनुभव जो आपण ISPL मध्ये पाहतो तोच फॉर्मॅट तुम्हाला आता पाहायला मिळेल. टेप बॉल. आता प्रत्येक संघामध्ये एक टेप बॉल स्पेशलिस्ट आहे. पाहूया आता टेप बॉल स्पेशलिस्ट कोण आहे. रत्नदुर्गचा आणि ऋषिकेश खोले हे टेप बॉल एक्सपर्ट आहेत. मला असं वाटतं प्रत्येकाने तो सराव केला असावा टेप बॉलने, कारण इतकाही सोपा नाही आहे टेप बॉल हँडल करणं. एका बाजूला वजन जास्त असतं, एका बाजूला वजन कमी आणि त्याला व्यवस्थित ग्रिप करून बॉलला स्विंग करायचा असतो आणि त्यासाठी ऋषिकेश खोले यांनी ती जबाबदारी या षटकासाठी स्वीकारलेली आहे, या संघासाठी स्वीकारलेली आहे. धावसंख्या 26 झाले. पण प्रकाश आणि सैफ हे दोघंही आता सेटल झालेत या डावामध्ये. फुल टॉस मिस करतायत प्रकाश राठोड. आता अक्षरशः जमिनीवर बसले, कारण इतका सोपा मोका होता मोठा स्ट्रोक खेळण्याचा, पण बॉल स्टंपवर आदळला आणि आता डोक्यावर हात. 26 धावा, एक फलंदाज बाद प्रकाश राठोड. होतं क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी घडायला काही वेळ लागत नाही. बघा पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता आणि शफल होऊन खेळले. तिन्ही स्टंप्स मोकळा ठेवला आणि जास्त काय करायचं नव्हतं. ऋषीने फक्त स्टंपवर बॉल ठेवला आणि इतकाही स्विंग काय नव्हता बॉलला, पण खूप जास्त दूर सरकले हा स्ट्रोक खेळताना आणि म्हणून हँड आय कॉर्डिनेशन जर जुळलं नाही, तुमच्या शरीराचं संतुलन योग्य तर राखलं गेलं नाही, तर मग कनेक्शन होणं थोडंसं अवघड होतं आणि तेच पाहायला मिळालं. इतका चांगला खेळ प्रकाश राठोड यांनी खेळला, पण तो खेळ त्यांना टिकवता नाही आला. नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. योगेश विनोद कुंभार येत आहेत नवीन फलंदाज. थर्ड नंबरवर विनोद कुंभार येत आहेत. 26 धावा, एक फलंदाज बाद. थोडीशी अवघड परिस्थिती आता असेल विनोद कुंभार यांच्यासाठी, कारण ऋषिकेश खोले यांनी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत सुरुवात तर या षटकाची योग्य केलेली आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे या टेप बॉलचा, ISPL बॉलचा. हो, यावेळेस आवाक्यात होता बॉल. ऑन साइडला बॉलला दिशा दिली क्षेत्ररक्षकात. मिड विकेटचे लगातार दुसरा विकेट. वॉट अ वॉर. ऋषिकेश खोले यांच्या खात्यात आणखी एक विकेट. विनोद कुंभारचा खेळ पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर संपला. विकेट डाऊन. काय कमबॅक आहे रत्नदुर्ग हिटर्स या संघाचं. प्रकाश राठोड आणि सैफ या दोघांनी दोन्ही षटकांमध्ये षटकारांची भाषा बोलली, पण त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये विकेटची भाषा बोलतोय गोलंदाज ऋषिकेश खोले यांनी. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट मिळवले, ब्रेस कंप्लीट केलेली आहे आणि हा ISPL बॉल त्यांनी व्यवस्थित हँडल केला आहे, हे आतापर्यंत तर दिसून आलेलं आहे. 7 षटकांच्या क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला पाहायलाच मिळतील. पहिल्या 2 षटकांवर वचक विजयदुर्ग लायन्स या संघाची होती, पण त्यानंतर आता रत्नदुर्ग हिटर्सकडून जबाबदारीचा स्वीकार ऋषिकेश खोले यांनी केलेला आहे आणि त्यापर्यंत जबाबदारीची गोलंदाजी आणि ती सुद्धा ISPL बॉलची. पाहूया आता हॅट्रिक पूर्ण होईल का. नवीन फलंदाज शुभांकर पोचतायत स्ट्रायकर सेंडला. हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर ऋषिकेश खोले. ISPL बॉल ओव्हर चालू आहे आणि ISPL बॉल ओव्हरवर आतापर्यंत पूर्णपणे वचक आहे गोलंदाजाची. त्याची ग्रिपिंग आणि त्यांच्या प्रतिभेचा खूप चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. हॅट्रिक बॉल, फुल टॉस, फक्त दिशा दिली बॉलला. स्क्वेअरलेला क्षेत्ररक्षक आहेत, आरामात तो चेंडू खेळून काढलेला आहे. शुभांकरने स्ट्राईक रोटेट केली. स्ट्रायकर एंडला सैफ शेख पोचतायत. धावसंख्या या षटकातल्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर झाली आहे विजयदुर्ग लायन्सची 27 धावा. 27, 2 फलंदाज बाद. प्रत्येक गोलंदाजाकडे एक विशिष्ट प्रतिभा आहे आणि त्या प्रतिभेचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे.
आणि तोच वापर आतापर्यंत ऋषिकेश खोले या गोलंदाजाचा कॅप्टनने अचूक रीतीने केलेला आहे. 2 फुलटॉस होते या पहिल्या 3 डिलिव्हरीजमध्ये, ज्यापैकी एका फुलटॉसवर त्यांना विकेट मिळाला. नेक्स्ट बॉल. फक्त वेळ काढून घेण्याचा प्रयत्न सैफ शेखचा आहे. स्ट्रोक ऑफर करू शकले असते पण ती त्यांची मनस्थितीच नाही आहे, कारण या अगोदर हे षटक तर ऋषिकेश खोले यांच्या बाजूनं गेलेलं असताना आता मी काहीतरी वेगळा प्रयत्न केला तर ते संघासाठी अडचणीत टाकणारं असू शकेल, म्हणून ऋषिकेशच्या या षटकाला सैफ फक्त खेळून काढतायत. ओह, आणि आता पुन्हा एकदा दबदबा या षटकावर ऋषिकेश खोलेचा. क्लीन बोल्ड. सैफचा खेळ सुद्धा संपलाय. विजयदुर्ग लायन्सच्या संघाला बसतोय हा 3रा धक्का. सैफचा खेळ सुद्धा संपला. तितका स्विंग नाहीये पण एक रिदम आहे गोलंदाजीची आणि त्या रिदमवरच खूप चांगल्या पद्धतीने खेळ चालू आहे ऋषिकेशचा. आणि लेग स्टंप उडवलेला आहे. शफल झाले होते, ऑफ स्टंपच्या बाहेर कमिट झाले होते. हा स्ट्रोक खेळण्यासाठी ऋषिकेश खोले यांनी या षटकाला पूर्णपणे आपल्या बाजूनं झुकवलेलं आहे. खरं तर पहिलं षटक जे बाळा क्षीरसागरचं होतं ते खर्चिक राहिलं. 2 षटकार प्रकाश राठोड यांनी खेचले होते. त्यानंतर ऋषीने तर बॅकअप प्लॅन रेडी केला होता, पण त्यानंतर ऋषिकेश खोले, काय गोलंदाजी ऋषिकेश खोले यांची पाहायला मिळते. बघा, हा पहिला विकेट प्रकाश राठोडचा, त्यानंतर हा दुसरा विकेट ऑन साईडला मिड विकेटला त्यांनी हा स्ट्रोक खेळला होता आणि सोपा झेल क्षेत्ररक्षकासाठी. आणि त्यानंतर ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर उभे असताना 3 स्टंप्स मोकळ्या ठेवल्या होत्या आणि सोपं झालं ऋषी खोले यांच्यासाठी. आणि आता परत टाकावा लागेल हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अक्षय निर्मल सरांचा. बॉली गेट. लॉस ऑफ 3. हर्षल काळे. फुल टॉस बॅक टू द बॉलर. टाळ्या होऊन जाऊ द्या षटकासाठी. जबरदस्त बॉलिंग ऋषिकेश खोले यांची पाहायला मिळालेली आहे. अंडर प्रेशर ISPL बॉल ओव्हर खूप चांगले हँडल केलेले आहे. 3 विकेट्स मिळवल्या, 2 धावा खर्च केल्या, 3 षटकांचा खेळ संपलाय. विजयदुर्ग लायन्स संघाची धावसंख्या 28 धावा, 3 फलंदाज बाद. 28 लॉस ऑफ 3. ऋषी 15 दिवस प्रॅक्टिस केले ISPL बॉलची. मला असं वाटते रात्री झोपताना ISPL बॉल घेऊनच ते बॉल ग्रिपिंग करत असतील, कशा पद्धतीने बॉल हँडल करायचं आहे हे महत्त्वाचं असतं. तुमचं डेडिकेशन. म्हणजे बघा, कुठलीही नवीन गोष्ट तुम्ही करता तर ते डेडिकेशन तुमच्याकडे पाहिजेच. स्पर्धा परीक्षा देताना जेव्हा तुम्ही 11वी 12वी पास करता तेव्हा अभ्यास कमी केला चालून जायचा, पण स्पर्धा परीक्षा देताना ते डेडिकेशन पाहिजे. तुम्हाला 12 ते 16 तास अभ्यास करायचा आहे, तर डेडिकेशन शिवाय काहीच तुम्हाला प्राप्त करता येणार नाही. आणि आदरणीय सचिन ढवळे सरांच्या वतीने ते मार्गदर्शन तर विद्यार्थ्यांना सातत्याने मिळते. आता हा नवीन गोलंदाज कोण येतोय? ऋषिक मोरे, ज्यांच्या बोटात प्लेट आहे. म्हणजे आता बघा ना, प्रत्येकाचं काही ना काही ड्रॉबॅक आहे. प्रत्येकाच्या टॅलेंटमध्ये काही ना काही अडसर येतोच. आणि ऋषी हे त्या अडचणीला सामोरं जात असताना क्रिकेट खेळत आहेत. वाह, काय सुरुवात या षटकाची केले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा परफेक्ट बाउन्सर. टेनिस बॉलला हँडल करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. त्यांचा बाउन्स खूप जास्त असतो लेदर बॉलच्या तुलनेनं. आणि अशा वेळेला तुम्हाला बॉल ग्रीप करून खांद्याचा अचूक वापर करून बाउन्सर हाताळणं, आणि तो सुद्धा षटकाच्या पहिल्याच बॉलवर डॉट आलाय. आता ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जर तुमच्या आवाक्यात आहे तर मग तुम्हाला तो अटेम्प्ट करायलाच हवा. कधी ऑपरेशन आहे? आजच आहे का ऋषी? व्यवस्थित आज ऑपरेशन आहे. नाही, ऋषी चांगलाच खेळाडू आहे. तो काळजी घेऊनच खेळतो आणि आपला सर्वोत्तम देतो, तो देतोय. आतापर्यंत तेच करताना पाहायला मिळालंय. आता हा पुल करायचा प्रयत्न होता पण बॉल बॅटच्या स्टिकरवर आदळून जातोय. थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये आणि हा चौकार मिळणार आहे. करायचं काय होतं, झालंय काय, फायदा तर होतोय फलंदाजी करणाऱ्या संघाचा. विजयदुर्ग लायन्सला मिळतोय आणखी एक चौकार. धावसंख्या 32. 32 लॉस ऑफ 3. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. नेमका बघा, त्याचे बोर्ड दाखवलं जाते. खूप चांगलं कॅमेरा वर्क. आपण नक्कीच ती देखील पाहणी करूया. ग्लाइड करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या स्टिकरवर बॉल आदळलेला आहे आणि त्यानंतर खाली क्षेत्रातून बॉल बाहेर. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. बघा, एकदम बॅटच्या स्टिकरवर.
बॉल आदळलाय आणि तरी देखील तो गॅप मिळालाय. गॅप शोधायचा असतो, गॅप क्रिएट करायचा असतो आणि तोच गॅप क्रिएट केलेला आहे फलंदाज शुभांकरने. शुभांकरसाठी ही थोडी अडचणच आहे, कारण सुरुवातीचे 3 फलंदाज झटपट बाद झालेले असताना आता जबाबदारी घ्यायची आहे स्वतःच्या खांद्यावर. चांगला खेळ द्यायचा आहे. 70 ते 80 पर्यंत स्कोर घेऊन जायचं आहे. ती जी एक आयडियल स्कोर आहे या स्पर्धेत. 7 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये टिकायचं आहे, गोलंदाजांसाठी काही ना काही ठेवायचं आहे, तर 70 ते 80 धावा बनल्याच पाहिजे आणि त्याच दिशेने काम आहेत. बघा पुन्हा एकदा बोटं दाखवली जात आहेत. डाव्या हाताला दुखापत आहे खरं तर ऋषीच्या, आणि तो डावा हात सांभाळून तो खेळ खेळतोय, जे खूप महत्त्वाचं आहे. शरीराची काळजी आणि क्रिकेटचा खेळ या दोन्ही गोष्टींचं समतोल साधत असताना आपण ऋषिकेश मोरे यांना पाहतोय. 32 लॉस ऑफ 3. टॅप करण्याचा प्रयत्न, बॅटची बॉटम एज, गलीला क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याची इच्छा होती पण ती इच्छा थांबवलेली आहे. एकच चौकार या षटकात आतापर्यंत पाहायला मिळाला. 3 डॉट्स आहेत. म्हणजे पहिल्या षटकाची मला आठवण झाली की पहिल्या षटकाच्या शेवटची 2 बॉल डॉट होते. ऋषिकेश मोरे यांनी सुरुवात 2 डॉट बॉलने केली होती. हा पेवलिन बॉक्स विजयदुर्ग लायन्सच्या जो चिंतेत दिसतोय, सुरुवात जबरदस्त झाली होती. यावेळेस कट केले क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंटला डीपमध्ये पोचतील बॉलवर. एक धाव कंप्लीट केली जाते. सावधानी म्हणून अजूनही धावांसाठी जास्त धावपळ केली जात नाहीये. सावधानी, कारण यानंतर आणखीन 3 षटकांचा खेळ बाकी आहे. लीड बॅटर्स बाद झालेले आहेत. अशा वेळेला थोडं थांबलं तर धावा बनतील. तोच अप्रोच हर्षल आणि शुभांकर या दोघांचा पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या 4थ्या षटकाला धावसंख्या 33. पहिल्या षटकात धावा 13 होत्या आणि त्यानंतरच्या 17 बॉल्सवर फक्त आणि फक्त 20च धावा मिळालेल्या आहेत. दुसऱ्याला सुद्धा 8 बॉल नंतर 13च होत्या. बघा आमचे एक्स्ट्रा मेंबर हुशार आहेत. 33 झालेत. लास्ट बॉल, हा पुढे ठेवलेला बॉल मिड ऑफला ट्रॅप होता आणि ट्रॅप मध्ये हर्षल खाळे फसलेला आहे आणि ऋषिकेश मोरे यांचा विकेटचा रक्काना भरतोय. बाळा यांनी टिपलाय झेल आणि संपला हर्षलचा खेळ. विजयदुर्ग लायन्स 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटका समाप्तीनंतर स्कोर आहे 33. 4 फलंदाज बाद. सुजित पाटील जे मेंटॉर आहेत टीम रत्नदुर्गचे, जे बाहेरून आपल्या खेळाडूंना मोटिवेट करतायत. कुठे सुजित, कुठे आहेत? हा, मोटिवेट करतायत का? मग तुमच्या पण बोटाला लागलाय का? सगळ्यांच्याच बोटाला लागतंय. काळजी घ्या, काळजी घ्या. बाईक चालवताना काळजी घ्या. सर्वात महत्वाची अडचण हीच आहे आजच्या तरुणांची, बाईक. सर्वात जास्त त्रास तर हातांना आणि पायांना बाईकमुळेच होतो. त्याचमुळे वाहनं व्यवस्थित चालवा. स्पर्धा परीक्षा देताना, क्रिकेट खेळताना सुद्धा होतो, पण मी त्याशी सहमत नाहीये. क्रिकेट सर्वजण सावधानी बाळगूनच खेळतात, नो डाऊट. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप कमी अपघात होतात जर व्यवस्थित बोललोत एकमेकांशी. कारण क्षेत्ररक्षण करताना आपण बघतो की खेळाडूंच्या टक्कर होतात, पण जेव्हा तुम्ही मैदानात बोलाल एकमेकांशी की तुला घ्यायचंय किंवा मला जायचंय, तर त्याने ते अपघात कमी होतात. आणि जर इतकी चांगली आउटफील्ड आहे, इतकी चांगली पिच आहे, तर मग दुखापत होण्याची शक्यता अगदी दुर्मिळ आहे या स्टेडियमवर. आणि म्हणूनच या स्पर्धेसाठी आदरणीय सचिन ढवळे सरांनी आणि त्यांच्या कोर कमिटी मेंबर्सने या सिंहगड इन्स्टिट्यूट मैदानाची निवड केलेली आहे की खेळाडूंना दुखापत व्हायला नको, सर्व काही व्यवस्थित चालायला हवं. कारण विद्यार्थी त्यांचा अभ्यास सोडून या काही दिवसांसाठी जेव्हा मैदानाकडे वळतात, तर त्यांना तो सुखद अनुभव मिळावा म्हणूनच मैदानाची उत्तम निवड केलेली आहे. धावसंख्या 34 वर थांबले. पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि स्वतः फलंदाज अभि बाहेर निघाले. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. निम्मा संघ पेवलिन बॉक्सला, विजयदुर्ग लायन्सला 5वा धक्का. 34. 5 फलंदाज बाद. 5 फलंदाज बाद झालेले आहेत आणि हलकसं डिफ्लेक्शन होतं, संपर्क झाला होता. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता फलंदाज बाहेर परतलेले आहेत. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट या यूट्यूब वाहिनीवर, तसेच सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा थेट पाहत आहोत. खूप चांगला अनुभव प्रेक्षकांना मिळतोय घर बसल्या.
स्कोरिंग चांगली चालली आहे आणि प्रक्षेपण वेगवेगळ्या अँगल्सने व्यवस्थित सुरू आहे प्रेक्षकांसाठी. ग्लान्स करण्याचा प्रयत्न अपील, पण त्यामध्ये कुठलाच इंटरेस्ट पंचांना नाही आहे. दरम्यान येतो आणखीन एक डॉट बॉल. बाळाचं पहिलं षटक हे 13 धावांचं होतं आणि हे षटक आतापर्यंत फक्त 1 धावायचं आहे. तर एक षटक तुमच्या बाजूने नाही गेलं तर मग तुमच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतच नाही. परत येण्याचा मौका प्रत्येकाला मिळतो. आणखीन एक विकेट मिळेल कदाचित. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि बाळाच्या खात्यात आणखीण एक विकेट. या षटकातला दुसरा. धावसंख्या 34 वर सातत्यानं विकेट जात आहेत. 6वा फलंदाज बाद विजयदुर्ग लायन्सचा. सातत्य हे खूप महत्वाचं आहे आणि ते सातत्य पहिल्या 2 षटकांमध्ये षटकारांचं होतं, पण त्यानंतर आता विकेटचं झालेलं आहे. म्हणूनच तुमच्या कामगिरीवर तुम्हाला भरवसा ठेवायचा आहे. 7 षटकांचं क्रिकेट तुम्हाला खेळण्यासाठी मिळते, तर त्यामागे सुद्धा आदरणीय सचिन ढवळे सरांचा तोच मानस आहे की जितकी जास्त षटकं तितकं पुनरागमन करण्याची संधी तुम्हाला मिळत असते आणि तेच पुनरागमन मला असं वाटते फिल्डिंग करणाऱ्या टीमचं पाहायला मिळालेलं आहे. पहिली 2 षटकं तितकी चांगली नव्हती, पण त्यानंतरची 3 षटकं रत्नदुर्ग हिटरच्या वतीनं जात आहेत आणि विजयदुर्ग लायन्स संघ आता अडचणीत सापडलेला आहे. पण परिस्थिती गंभीर असली तर मग खंबीर भूमिका घेण्यासाठी कोणीतरी यायचं असतं आणि पाहूया त्यासाठी नेमका कोण येतोय खंबीर भूमिका घेण्यासाठी. ऑस्टमच्या बाहेरचा बाउन्सर, वाईल्ड लाईनच्या पलीकडून एक्स्ट्रा रन मिळते. $35 लॉस ऑफ 6 विकेट्स. स्टील खूप लांब जायचंय, खूप लांब जायचंय खरं तर विजयदुर्ग लायन्सला, पण कधी जाणार, कसं जाणार, हाच गोलंदाज विचार करू देत नाहीयेत फलंदाजांना. सातत्य, डॉट बॉलचं सातत्य, विकेटचं आणि म्हणून विजयदुर्ग लायन्स 5 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा, 6 फलंदाज बाद. आपण नेहमीच क्रिकेटच्या खेळामध्ये वेगवेगळ्या घडामोडी पाहत आलेलो आहोत, वेगवेगळे अनुभव घेत आलेलो आहोत, वेगवेगळ्या गोष्टी शिकत आलेलो आहोत आणि त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला नेहमीच काही ना काही नवीन मिळत असतं. शैलेश निवंगणे सरांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. आणि त्याचमुळे आता क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच म्हणतो की वेल बिगन इज हाफ डन. आता मी हे सुद्धा आता म्हणू शकतोय, पण ते वाक्य सुटेबल वाटत नाही मला. चांगली सुरुवात होऊ नये. विजयदुर्ग लायन्स हा संघ अडचणीत तर दिसतोय पहिल्या 5 षटकानंतर. 6व्या षटकाचा खेळ चालू आहे, म्हणजे एकंदरीत 12 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. वैभव सुलताने हे नवीन गोलंदाज पंचांच्या डावी उजवीकडून स्टार्ट घेतील. स्ट्रायकर सेनला डावखुरा फलंदाज शुभांकर आहे जो एकटा लढतोय. आपल्या संघासाठी त्यांनी 8 बॉल फेस केलेत आणि 7 धावा बनवलेल्या आहेत. विकी पवार हे नवीन फलंदाज ड्युएल अंगेला आपण पाहतोय. फलंदाज आणि गोलंदाजाचे एक्सप्रेशन्स. ऑफस्टमच्या बाहेरचा फुल लेन बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतो. एक्स्ट्रा रन मिळते. सुरुवात या षटकाची वाईट बॉल झालेली आहे. 1 धाव मिळेल आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 36 लॉस ऑफ 6. 36 धावा, 6 फलंदाज बाद. आणखीन एक एक्स्ट्रा. सुरुवात थोडीशी गडबडलेली आहे. सुरुवात करताना वैभव सुलतान यांचा गेम प्लॅन थोडासा बदललेला आहे. 2 वाईड्स लगातार त्यांच्या वतीने पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्सचं हे दृश्य तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळते. हो, यावेळेस पंच केलंय. क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जाईल कारण धावा आवश्यक आहे. धावा नाही बनवल्या तर मग अडचण वाढणार आहे आणि म्हणूनच स्कोर पुढे घेऊन जाण्यासाठी धावांसाठी धावधाव करावीच लागेल आणि 30 धावाधाव या दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळते. धावसंख्या 38 झाले. 38 लॉस ऑफ 6 विकेट्स आफ्टर 5.1. वैभव सुलताने यांनी जरी पहिले 2 बॉल वाईड हाताळले पण त्यानंतर अप टू डेट पिचिंग विथ परफेक्ट बॉलिंग पाथ. पण पुन्हा एकदा तेच, ज्याची अपेक्षा नाही आहे, ज्याची गरज नाही आहे, काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न वैभव सुलतान यांचा पाहायला मिळतोय. पण ते वेगळं करताना संघ अडचणीत जातोय कारण जर विश्वास तुमच्यावर शेवटच्या काही षटकांवर कॅप्टन ठेवतोय तर मग तुमच्याकडे काहीतरी आहे ते तुम्हाला द्यावंच लागेल. आणि पुन्हा एकदा पंच केला, पण हा सॉफ्ट हँड पंच आहे त्याचमुळे जास्त काही बॉल प्रवास करू शकला नाहीये डीपमध्ये. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. थ्रो होईल स्ट्रायकर साईडला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या. तिसऱ्यासाठी कॉल पण ती तयारी नव्हती फलंदाज विकी पवारची.
मिळतात त्या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकून पोहोचते 41 धावा. 6 फलंदाज बाद. आतापर्यंत 32 चेंडूचा खेळ या पहिल्या डावाचा संपलेला आहे आणि धावसंख्या 41. खूप चांगल्या पद्धतीनं अनुभव प्राप्त आपण करतोय, कारण अनुभव असाच मिळत नाही, कुठे विकत मिळत नाही, तुम्हाला मैदानात जाऊन कमवावा लागतो आणि तोच अनुभव हे सर्व खेळाडू कमवतायत. आपला टॅलेंट योग्य त्या प्लॅटफॉर्मवर सादर करतायत. आणखीन एक म्हणजे आता आपण फक्त मोजत राहायचं की या षटकात किती वाईड्स येत आहेत. मला असं वाटतं 4 आलेत. वैभव सुलतानाच्या या षटकात 4 वाईड बॉल्स आलेले आहेत, 4 एक्स्ट्रा रन मिळालेले आहेत. काहीच मेहनत न करता फक्त बॅट स्विंग दिसते, पण ती कॅज्युअल आहे. विके पवारची 42 झाल्यात. 42 धावा. 6 फलंदाज बाद. पुढचा बॉल. ओ यावेळेस आवाक्यात होता बॉल आणि मैदानाच्या पलीकडे बॉलला टोलावलाय. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, कडक मारलाय. बॉल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. षटकार. दोन मिनिटाचा कालावधी बाकी आहे, लक्षात घ्या. लवकरात लवकर तुम्हाला ओव्हर रेट कंप्लीट करायचं आहे, लक्षात घ्या. पंचांची ती पहिली सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. योग्य त्यावेळी षटकार आलेला आहे, आवश्यकता होतीच. आणखीन एक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, पण आता विकेट किपर ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि षटकाराचं प्रत्युत्तर वैभव सुलतान यांनी दिलेलं आहे. अक्षयने तो झेल टिपलाय आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. विजयदुर्ग लायन्सला 7वा धक्का. 48 धावा. 48 लॉस ऑफ 7. नवीन फलंदाज पोहोचतायत. पाहूया रिप्लेमध्ये नेमकं काय झालंय. खूप जास्त बाहेर तो स्टान्स होता लेग स्टम्पच्या आणि तो दुरून खेळलेला प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज आणि विकेटकीपरच्या हातात झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपलेला आहे. येस, शुभंकरने तो षटकार खेचलाय. मला तेच अपेक्षित होतं की काहीतरी आपण दुरुस्ती करून घेऊया. लेफ्ट हँडेड शुभंकर आहेत ज्यांनी तो षटकार खेचलाय. आपण अपडेट करूया स्कोर, डोंट वरी, लगेच ते अपडेशन होईलच. शुभंकरचा हा षटकार बघा, काय ताकद आहे या स्ट्रोकमध्ये. अगदी पुढे ठेवलेला बॉल आणि योग्य त्या झोनमध्ये तो षटकार त्यांनी खेळला, जे खूप आवश्यक असतं. क्रिकेटच्या खेळामध्ये परिस्थिती जे मागते ते तुम्हाला द्यावंच लागतं आणि ते देत आहेत फलंदाज शुभंकर. मोजत राहा. आणखीन एक एक्स्ट्रा मिळेल आणि हा नो आहे, म्हणजे 2 धावा बोनसच्या मिळणार आहेत. 2 धावा बोनसच्या मिळत आहेत. हे षटक काय संपण्याचं नाव घेत नाहीये. या षटकात 2 षटकां इतकी ऊर्जा वैभव सुलताने वापरतायत. पाहूया आता कशा पद्धतीने यांचा खेळ देखील पुढे सरकतोय. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे विजयदुर्ग लायन्सचा. धावसंख्या अजूनही तितकी जास्त नाहीये, पण आता लॉंग ऑफला स्ट्रोक खेळलेला आहे आणि तो थेट सीमारेषेच्या पलीकडे लँड होणार आहे. हे षटक विजयदुर्ग लायन्सच्या फायद्याचं ठरतंय. धावसंख्या 6 ने पुढे. षटकार. बाळाने तर उंच उडी घेऊन बॉल आत ढकलण्याचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न काय यशस्वी नाही झाला. आता फोर्स केलंय, पण आता कुठली चूक नाही होणार. शेवटच्या बॉलवर विकेट मिळणार आणि आता खेळ संपलेला आहे. अजय उबाळे आणि विकी होते खेळपट्टीवर. आता फलंदाज बाद. शुभम गवारी हे नवीन गोलंदाज शेवटच्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतील. स्कोर 57 झालाय, 57 झालेला आहे. 57. विकेट तर खूप जास्त गेलेले आहेत, पण पाहूया आता यानंतर नेमकं काय घडतंय. शेवटच्या महत्वाच्या षटकामध्ये लेग कटर चांगले आहेत गोलंदाज गवारीकडे आणि त्या कटरचा वापर खूप चांगला केलेला आहे. तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला द्यावंच लागेल आणि तेच देण्याचा प्रयत्न गवारी करतायत.
फुलटॉस बॉल कवसला ड्राईव्ह केलं, इलिव्हेशन तितकं नव्हतं पण गॅपमधून बॉल मागे सरकतोय. 3 क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील, बॉल अडवताना थ्रो करतील स्ट्रायकर साईडला. तोपर्यंत फलंदाज पोचलेत की नाही त्याची शहानिशा आपण प्रोडक्शन कंट्रोल युनिटमध्ये करूया, घटना पुनर्निरीक्षण कक्षात करूया. 1 धाव तो पूर्ण झाले. दुसरी धावेसाठी पाहूया स्ट्रायकर साईडला फलंदाज पोहोचलेत की नाही. शुभम गवारी यांचा पर्याय शेवटच्या षटकासाठी वापरला गेलेला आहे. हा अक्षयजी वेळ थोडीशीच बाकी आहे. रिव्ह्यू घेतला ना, चालेल मी फक्त आठवण करून देतोय बाळा. वेळ थोडीशीच बाकी आहे, ती वेळ वजा केली जाईल, डोंट वरी. बघा चालतंय रिप्लेमध्ये काय चाललंय. योग्य निर्णय पंचांचा की क्लोज कॉल आहे, अगदी क्लोज कॉल आहे. आणि पाहूया बॅट ड्रॅग केले पण ती पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले की नाही त्या गोष्टीची तपासणी आपण आता करत आहोत. योग्य त्यावेळी बॉल स्टम्पशी कनेक्ट झाला आहे का, योग्य त्यावेळी बॅट ड्रॅग झाली आहे का, या सर्व गोष्टींची तपासणी आपण करत आहोत. घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये जे काय घडलंय त्या घटनेला धीमागतीनं पाहिलं जातंय प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या PCR रूममध्ये. आणि पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कळेलच की तो फलंदाज बाद आहे की नाही त्याची तपासणी चालू आहे. समित जोशी सर, शुभम गाडे सर, अक्षय निर्मल सर, अजय आवळे सर, ही पंच समिती पाहतोय आपण या स्पर्धेसाठी. आणि पाहूया नेमका निर्णय काय येतोय, ग्राफिक्स काय दाखवते. योग्य निर्णय आणि टाइम संपलाय का, ऑल आउट झाली, ऑल आउट झालेली आहे टीम. चला स्कोर आपण अपडेट करूया. स्कोर झालेला आहे 58 झाले. अ 58 झाले, त्याने 59चं टार्गेट आहे. 42 बॉल्स अँड 59 रन्स रिक्वायर्ड टू विन. रत्नदुर्ग हिटर्स. चला करूया टॉस. टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स. चला आपण तयारीत राहायचं आहे. टॉस बॉक्समध्ये लगेचच आपण अपडेट्स घेतोय. केले चळवळ सुरू खरोखर सचिन राजाराम ढवळे सर. सचिन राजाराम ढवळे सर. सचिन राजाराम
चला दोन्ही कॅप्टन्स देवगिरी ब्लास्टर्स आणि रायगड वॉरियर्स टॉससाठी या. देवगिरी ब्लास्टर्स आणि रायगड वॉरियर्स, चला दोन्ही कॅप्टन्स या. देवगिरी ब्लास्टरचे कॅप्टन रेडी झालेले आहेत. तर रायगड वॉरियर्स, चला कॅप्टन टॉससाठी या. रायगड वॉरियर्स, चला कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. आपण लगेच इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रोसेस कंप्लीट करणार आहोत. चला आदरणीय प्रकाशजी मडके या टॉससाठी आपल्या शुभ असे टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. आदरणीय प्रकाशजी मडके या आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करू. देवगडी आणि रायगड या दोन संघादरम्यान आपण टॉस करणार. दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. चला लवकरात लवकर टॉससाठी या. दोन्ही संघ पोहोचले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण सुरुवात करायला हवी. आदरणीय प्रकाशजी मडके सर या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. स्पर्धा महत्त्वाची, सामना महत्त्वाचा. आदरणीय प्रकाशजी मडके या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल पुढील सामन्याचा. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. आपण आहोत टॉस बॉक्समध्ये. प्रहार प्रीमियर लीग दिवस 4 आणि दिवस 4 मधला हा दुसरा सामना आपण पाहतोय. देवगिरी ब्लास्टर्स आणि रायगड या दोन संघांदरम्यान आपण हा पुढच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. सर्व क्रिकेट रसिकांचा टॉस बॉक्समध्ये आपण स्वागत करूया. देवगिरी आणि रायगड या दोन संघादरम्यान पुढचा सामना खेळवला जाणार आहे आणि टॉस आदरणीय प्रकाशजी मडके यांच्या शुभ हस्ते होईल. तर जाऊया आपण टॉसच्या दिशेने. देवगिरी आणि रायगड या दोन संघांमध्ये होतोय हा टॉस. हेड हॉटेल असा कॉल देतात दोन्ही कॅप्टन्सला. लेट्स सी हु विल विन द टॉस. हेड इज अ कॉल फ्रॉम रायगड अँड हेड इट इज. आणि फेक जिंकली करणने. चला लगेच आपण क्विक डिसिजन घेऊया कारण सामना महत्त्वाचा आहे. करण निर्णय असेल. नाही गोलंदाजी करणार आहोत. आतापर्यंत काय चाललंय? प्रवास योग्य राहिला की सुधारण्याची आवश्यकता आहे? नाही सुधारण्याची आवश्यकता आहे कारण की मागच्या वर्षी आम्ही चॅम्पियन होतो. यावर्षी आमचा प्रवास एकदम खडतर राहिला आहे. हातातल्या मॅच चालल्या आहेत. आता ही मॅच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. होप फॉर द बेस्ट. ऑल द बेस्ट. क्षेत्ररक्षण निवडले देवगिरी करायची फलंदाजी. कसं पाहताय? निर्णयाकडे सकाळचा सत्र आहे पण मैदान चुकले. ग्राउंडवर नॉर्मल ड्यू असणारच तरीसुद्धा, पण आज आमचा प्लॅन होता की बॅटिंग करण्याचाच प्लॅन आहे. आम्ही आत्तापर्यंत झालेल्या सर्व मॅच 4पैकी 4 मॅच जिंकलेलो आहोत आणि टेबल टॉपर आहोत. सर्व 12 संघांमध्ये एकमेव संघ आहे की जो आत्तापर्यंत हारलेला नाही आहे. तर आज आम्ही आमच्या सर्व बॅट्समनला बॅटिंग करण्याची संधी देणार आहोत. त्यासाठी आम्ही टॉस हारलो तरी आम्हाला बॅटिंग आलेली आहे आणि जिंकलो तरी आम्ही बॅटिंग घेणार होतो. तर ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम्स. थँक्यू. होप दोन्ही संघात त्यांच्या मनासारखा निर्णय मिळालेला आहे. तर नाणेफेक जिंकून रायगडने क्षेत्ररक्षण निवडले आणि देवगिरीला करायची फलंदाजी. दोन्ही संघात देऊया शुभेच्छा आणि जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये अपडेट्स घेऊया पुढच्या डावाचे. थँक्यू. थँक्यू मनीष पाटील सर. जाऊया मैदानामध्ये. पहिलं षटक सुरू आहे साहेब शेखचं आणि पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा रत्नदुर्ग हिटर्स घेऊ शकलेला आहे. संगनायक बाळा क्षीरसागर यांना आपण स्ट्राईक एंडला बघतोय पण धावा त्यांना विजयासाठी आवश्यक आहेत. 59 धावा 58 बनवल्या होत्या रत्नदुर्गनं आणि माफ करा विजयदुर्गनं आणि रत्नदुर्गला धावा बनवायच्या आहेत त्या 59. 2 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. इथे उचललाय चेंडू कव्हरच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंट तिथे पोहोचणार आहे आणि 2 धावा बाळा क्षीरसागर यांना पूर्ण करता येणार आहेत. तर 2 धावांबरोबर पहिलं षटक संपलेलं आहे. 4 धावा रत्नदुर्ग हिटर्स. रत्नदुर्ग आणि विजयदुर्ग दोन्ही खरं तर जलदुर्ग आहेत. सागरी वाहतूक, सागरी व्यापार, समुद्रावरती वर्चस्व असणं हे छत्रपती शिवाजी राजांना अत्यंत महत्त्वाचं वाटलं होतं. कारण सर्वाधिक धोका जर भारत देशाला किंवा आपल्या महाराष्ट्राला कुठून असेल तर तो समुद्र मार्गे आहे. हे जवळपास 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी ओळखलं होतं. कारण आणि त्या अगोदर बहुतांश हिंदू राजे हे
सागरी आरमार किंवा या गोष्टींवरती महत्त्व देत नव्हते किंवा सागर मंथन करणं, सागरामध्ये प्रवास करणं हे कुठेतरी असे एक समज होता की ते अनिष्ट आहे आणि त्यामुळं त्याकडं कोणाचंही लक्ष नव्हतं छत्रपती शिवाजी राजांच्या पर्यंत. आणि मग तुमच्या लक्षात येत असेल की 16व्या शतकापर्यंत फक्त इंग्रज, डच, पोर्तुगीज, सिद्धी या सगळ्या लोकांचं वर्चस्व होतं भारतीय समुद्र किनाऱ्यावर. पण पहिलं आरमार छत्रपती शिवाजी राजांनी बांधलं. मस्कतच्या आखातापर्यंत छत्रपतींच्या आरमाराची जहाजं पोहोचलेली होती. याबरोबरच इथे स्क्वेअर लेगला खूप चांगला फटका आहे आणि 4 धावा मिळतील. खणखणीत चौकार. स्क्वेअर लेगला डाव्या चेंडू टाकलेला होता आणि व्यवस्थित थोडंसं शफल होत चेंडूला दिशा दिली ती थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगची आणि तिथे पाहायचे धावा मिळत आहेत 4. चौकाराबरोबरच धाव फलकावरती रत्नदुर्ग हिटर्स 9 वरती पोहोचलेले आहेत. पहिलं दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. लक्ष माफक आहे. 42 चेंडूमध्ये 59 धावा फार मोठं लक्ष नाही आहे आणि दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांना पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. रत्नदुर्ग हिटर्स आणि विजयदुर्ग दोन्ही संघांनी अजूनपर्यंत एकही विजय या स्पर्धेमध्ये नोंदवलेला नाहीये. त्यामुळं हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. अजूनही दोन्ही संघांचे आव्हान इथे शाबूत आहे कारण 5 सामने प्रत्येकाला खेळायचे आहेत. पुढचे सामने जिंकले तर ते टॉप 4 मध्ये येऊ शकतात. ते सामने जिंकणं महत्त्वाचं आहे. कोण जिंकणार ही मॅच? प्रकाश राठोड साहेब जे PSI आहेत. ओहो कड आहे आणि इथे अक्षय सोनूने बाद होईल. पहिला धक्का रत्नदुर्ग हिटर्सला. इथे पहिला धक्का लागतोय 10 धावसंख्येवरती. प्रकाश राठोड कर्तबगार पोलीस अधिकारी आणि विशेष म्हणजे आदरणीय सचिन ढवळे सरांच्या तालमीमध्ये तयार झालेले अधिकारी आहेत. अत्यंत प्रामाणिक, अत्यंत सचोटीनं सेवा करणारे अधिकारी इथे आदरणीय सचिन ढवळे सरांनी तयार केलेले आहेत. गणित, बुद्धिमत्ता, तर्कशिक्षण असे अवघड विषय विद्यार्थ्यांना सोपे करून शिकवतात सर आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विख्यात आहे या विषयांसाठी आदरणीय सचिन ढवळे सर. तुम्ही बघितले असेल की त्यांनी ज्यावेळेस सेमिनार लावलेले होते मग पुण्यामध्ये गणेश कला क्रीडा मंचला हाऊसफुल झाला होता. जवळपास 4-4.5 हजार विद्यार्थी तिथे सरांना ऐकायला उपस्थित होते. लातूर या ठिकाणी देखील तेवढीच गर्दी होती. संभाजीनगर इथे देखील तेवढीच गर्दी. नांदेड इथे देखील तेवढीच गर्दी. महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे सरांनी सेमिनार केले तिथे सुद्धा प्रचंड गर्दीनं विद्यार्थ्यांची संख्या होती. आज 6.5 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला मिळत आहेत. यावरून लक्षात येईल आणि तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघा त्याचे कॉमेंट्स बघा. 0 ट्रोलिंग कॉमेंट. आज अनेक यूट्यूबर आहेत किंवा अनेक गोष्टी असतात, अनेक क्लास घेणारे किंवा स्पर्धा परीक्षा किंवा इतर मार्गदर्शन करणारे शिक्षक असतील त्यांना सुद्धा या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलेलं आहे. परंतु सचिन ढवळे सर हे असं व्यक्तिमत्व आहे की ते कुठेही, कारण फक्त विद्यार्थ्यांवरती प्रेम करणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. जाऊया मैदानामध्ये जिथे 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक दुसरं सुरू आहे. प्रकाश राठोड साहेब म्हणू आपण. ओ हो मोठा फटका हवा होता बाळा क्षीरसागरला, मात्र कनेक्शन नाही मिळालं. 2 षटकामध्ये फक्त 11. 1 गडी बाद रत्नदुर्ग हिटर्स. चांगले षटक राहिलं प्रकाश राठोड साहेबांचं. विजयदुर्ग संघाचा राखीव खेळाडू शुभंकर. गोलंदाज असणार आहे शुभंकर. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 59चं आव्हान समोर असताना रत्नदुर्ग हिटर्स फलंदाजी करतायत. मनोज भोजने, बाळा क्षीरसागर. खरं तर आज मला वाटतं बाळा सुद्धा खूप शांत आहे. या सामना जिंकायचा आहे आणि हा तो अतिरिक्त प्रेशर असू शकतो, पण नैसर्गिक खेळ करणं मला वाटतं गरजेचं असतं. कुठे असेल तुम्हाला कोणताही समीक्षक तो हाच सल्ला देणार आहे, कुठलाही कोच हाच सल्ला देणार आहे की तुम्ही नैसर्गिक खेळ केला, कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते आणि त्या पलीकडे जाऊन तुम्ही जर वेगळा काही प्रयोग करायला प्रयत्न करत असाल तर तिथे यश मिळण्याची शक्यताही कमी होते.
त्याच्यामध्ये दुसरा एक असा शब्द येतो की परिस्थिती हाताळणं. आणि आम्ही अनेक खेळाडूंना असं म्हणतो की परिस्थिती हाताळणारा कारागीर आहे हा. ओ हो हो, खराब चेंडू होता आणि खरपूस समाचार. धावा 4. हो 6 धावा आहेत. षटकार आहे. चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर पडलाय. 6 धावांची घोषणा होते. ISPL बॉल ओव्हर. पहिलाच चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लाल बाजू जी आहे चेंडूची ISPL बॉल, त्या बाजूला चेंडू मूव्ह करतो. आणि आपण बघितलं होतं की आतल्या बाजूला जर लाल बॉल, लाल लाईन असेल, लाल कलर असेल तर चेंडू इनस्विंग होणार आहे. आणि असा चेंडू बघितला की तो एकतर तुम्ही टप्पा टाकताना डावी यष्टीवर टाकलेला आहे, त्यामुळे तो अधिकचा बाहेर जात होता. त्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतलेला आहे फलंदाजांनी. 15 धावा फलकावरती आहे. षटक क्रमांक 3 सुरू असताना 15 ऑन बोर्ड. माफ करा, 17 धावा आहेत फलकावर. दोन धावा इथे पुन्हा प्राप्त करतील मनोज भोजने आणि बाळा क्षीरसागर. शुभंकर गोलंदाज आहे. टेप बॉल अर्थातच ISPL बॉल ओव्हरसाठी शुभंकरला षटक दिलेलं आहे, पण हे षटक थोडंसं पुढे जाते, महागडं जाते. 40 अजून धावांची आवश्यकता. ओ परत एकदा खराब चेंडू. पुन्हा खरपूस समाचार. मनोज भोजनेनं इथे भोजनावर ताव मारलेला आहे. हा चेंडू म्हणजे त्याच्यासाठी मेजवानी होती. फार टप्पा पडला, खूप मागे टप्पा पडला, त्यामुळे त्याला वेळ खूप होता. थोडासा पोझिशनमध्ये आला आणि स्क्वेअर लेगला त्यानं फेकून दिला चेंडू. धावा 6. आणि आता फलकावरती धावांची संख्या 25 आहे. विजयाच्या दिशेने आगेकूच रत्नदुर्ग हिटर्सची. 3ऱ्या षटकामध्ये 25 ISPL बॉल ओव्हर. मला वाटतं विजयदुर्गसाठी हे षटक अत्यंत कठीण ठरत आहे, कारण मनोजने इथे ताबडतोड फलंदाजीनं परत एकदा कव्हर्समध्ये उचललाय. क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि मनोज बाद आहे. धक्का दुसरा रत्नदुर्ग हिटर्सला. क्षेत्ररक्षकाचं नाव सांगा. अभि दांडगे क्षेत्ररक्षक आहे. अभि दांडगे. विजय दुर्ग. रत्नदुर्ग आणि विजयदुर्ग हे दोन निश्चित सागरी किल्ले आहेत, जलदुर्ग आहेत. रत्नागिरी शहरापासून अगदी 1-1.5-2 किलोमीटर अंतरावरच तुम्हाला रत्नदुर्ग हा किल्ला दिसेल. सागरी व्यापार आणि लष्करी हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी खास करून या किल्ल्याची बांधणी करण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे यस प्रयत्न आहे इथे अडवण्याचा चेंडू. 1 धाव जरूर प्राप्त होईल. धावफलकावरती 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शुभंकरचं जे ISPL बॉल ओव्हर होतं तिथून 16 धावा आलेल्या आहेत आणि थोडीशी आघाडी घेतलेली. मनोजनं धमाकेदार बॅटिंग केली. 2 षटकार या षटकामध्ये काढलेले आहेत. तो 15 धावसंख्येवरती बाद झाला या षटकामध्ये. पण 3 षटकामध्ये 27 अशा मजबूत स्थितीमध्ये आपल्याला रत्नदुर्ग हिटर्स दिसतील. तर आता त्यांना 8च्या सरासरीने धावा पाहिजेत 4 षटकांमध्ये राहिलेल्या. 32 धावांची गरज आहे. 9 धावांनी त्यांनी धावा काढलेल्या आहेत, तर 8 धावांची सरासरी आता त्यांना अपेक्षित आहे. चर्चा करत होतो आपण रत्नदुर्गची. खरं तर बहामणी साम्राज्यामध्ये
या किल्ल्याची उभारणी करण्यात आलेली आहे. 1670 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला होता. धोंडू प्रतिनिधींनी त्यानंतर 1690ला 1790ला त्या किल्ल्याची डागडुजी केली आणि त्यानंतर कान्होजी आंग्रे यांचं वर्चस्व या किल्ल्यावरती राहिलं अखेरपर्यंत. रत्नदुर्ग मराठ्यांच्या संपन्न काळाची आठवण देणारा हा किल्ला आहे. वाह वाह, उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. खूप छान फटका खेळला. थोडासा अक्रॉस द बॅट खेळला होता कारण ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू त्यानं लॉंग ऑनला भिरकावलाय. धावा 6, षटकार. फुल टॉस बॉल वरती इथे 6 धावा प्राप्त केलेल्या आहेत. मॅक्सिमम मॅसिव्ह हिट आणि षटकाराबरोबर धावफलक आता वेगाने पुढे जाईल. मोठे फटके थांबवायचे विजयदुर्गला. परत एकदा पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मिडविकेट वरून. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बाळा क्षीरसागर प्रचंड वेगवान आहे आणि डेंजर एंडला तोच आहे तर त्याला माहिती आहे की मी 2 धावा पूर्ण करू शकतो. फलकावरती धावांची संख्या 36. 2 बाद 36 रत्नदुर्ग हिटर्स. वैभव सुलताने, बाळा क्षीरसागर ही जोडी मैदानामध्ये आहे. 3 चेंडूमध्ये 9 धावा. वैभव, यस, काय शॉट आहे. पुन्हा सुंदर फटका. खाली राहिलेला चेंडू होता. खूप लवकर बॅकलिफ्ट खाली आणली त्याने आणि चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह केलं कव्हर पॉइंटला. तिथे धावा प्राप्त होतील. 2 पुन्हा एकदा 37 वरती पोहोचतील रत्नदुर्ग हिटर्स. त्यांना 59 धावांची मजल गाठायची 7 षटकांमध्ये. 20 चेंडूमध्ये अजून 22 धावांची आवश्यकता आहे. हळूहळू एकच धाव, मागच्या चेंडूवरती एकच धाव आलेले. यस, 37 धावा बरोबर आहेत. बाळा क्षीरसागरचा हवेमध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे, ओ ड्रॉप द कॅच, जीवदान. आणि पुन्हा थ्रो खराब आहे. पुन्हा धावा 2 आहे. या चुका संघाला परवडणार नाही. विजयदुर्ग एकतर अडचणींमध्ये आहे आणि त्यात कॅच सुटलेला आहे. तोही बाळा क्षीरसागरचा कॅच सुटलेला आहे. बघू शकतो आपण. पाहिजे चेंडूवरती नजर ठेवून होता पण शेवटच्या क्षणी आपण बघतो की वेगळ्या ऑस्ट्रेलियन स्टाईल्सनं कॅच घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यामुळं हात जो बंद करायला हवा होता तो बंद झाला नाही. चेंडू असाच घरंगळला, निसटला खाली. दोन्ही किल्ले समुद्राच्या कडेला आहेत आणि आपल्याला माहिती आहे समुद्रावरती तुम्ही कधी फिरायला गेलात तर समुद्राची वाळू हातात घेऊन बघा, ती अशी दोन्ही बाजूने गळून जाते. हा सामना विजयदुर्गच्या हातातून तसाच निष्ठून चाललेला आहे आणि इथे पुन्हा एकदा बाळा क्षीरसागर. एक कॅच सुटला होता. पुढच्या चेंडूवरती त्यानं आसमान दाखवले गोलंदाजाला की मला सोडून दिलंय हे तुम्हाला परवडणार नाहीये. आणि याचबरोबर या षटकाराबरोबर धावफलक आता वेगानं महाप्रचंड वेगानं, अतिप्रचंड वेगानं पुढे जाणार आहे. फलकावरती धावा आता पोहोचतील 45. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 बाद 45. बाळा क्षीरसागर 18 धावसंख्येवरती, वैभव सुलताने 10 धावसंख्येवरती खेळतायत आणि फलकावरती 45. सैफल शेख, शुभम ही जोडी मैदानामध्ये आहे. 2 षटकांमध्ये 22 धावा सैफल शेखनं खर्च केलेल्या. शुभंकरनं 1 षटकामध्ये 16 धावा. या जोड गोळीनं फार म्हणजे कंट्रोल करू शकले नाहीत. शुभंकरचं जे टॅप बॉल अर्थात ISPL बॉल ओव्हर षटक होतं तिथे 16 खर्च केल्या. सैफल शेखची दोन्ही षटकं महागडी ठरली. 11 धावांची सरासरी त्याला ठेवावी लागली. तर आता नवीन गोलंदाज इथे कोण येणार आहे त्याला रोखावं लागेल. अर्थातच संघनायक प्रकाश राठोड साहेब पोलीस दलामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावरती ते कार्यरत आहेत आणि आता गोलंदाजीसाठी उभे आहेत. 45 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. रत्नदुर्ग हिटर्स. वैभव सुलताने स्ट्राईक एंडवर. खूप सुंदर फटका, खूप सुंदर ग्लान्स. लेंथ बॉलवरती फ्लिक केला चेंडूला. बॅटची मनगटाच्या सहाय्याने फिरवला होता चेंडू. ग्लान्स केला. इथे धावा मिळतील 1.
आणि 46. मात्र विजयाचं समीकरण आहे ते 13 धावांची आवश्यकता इथून पुढे जिंकण्यासाठी. 17 चेंडू 13 धावा. सुरुवातीला काहीसा कठीण होता सामना. पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली सुरुवात होती. मात्र इथे कडक शॉट आहे, हॅमर शॉट. बाळा क्षीरसागरचा पूल होता, दणकेबाज पूल होता. धावा मिळत आहेत 6. षटकार फक्त 7 धावा दूर आहे. खूप मागे टाकला होता, खूप मागे खेचला होता हा टप्पा. उजव्याच्या बाहेर होता, मात्र बाळा पूर्ण रेडी होता हा फटका पूल करायला. पोझिशनमध्ये आल्यानंतर सुंदर फटका दाखवला त्यानं. तर 52 धावा, 2 गडी बाद 52. फुल टॉस होता आणि गॅप मोठा आहे. सरळ बॅट न बाणासारखा सरळ प्रहार. धावा 4. विजय आता अगदी जवळ आलेला आहे. तो फक्त 3 धावांवरती येऊन पोहोचलेला आहे आणि रत्नदुर्ग हिटर्स पहिल्या विजयासाठी अगदी आसुसलेले असतील, कारण पहिले 2 सामने गमावल्यानंतर रत्नदुर्ग 3ऱ्या सामन्यामध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती उभे राहिलेले आहेत. 56 धावा. अर्थात त्यांनी ज्या 2 सामने गमावलेले आहेत ते सुद्धा काही असे सहज गमावलेले नाहीत. बाळा क्षीरसागर बाद होईल. LBW लेग बिफोर विकेटचा शिकार. इथे बाळा क्षीरसागरनं पंचांचा निर्णय धुडकावून लावलेला आहे. त्याला मान्य नाही, बिलकुल मान्य नाही हा निर्णय, आणि त्यामुळंच 3ऱ्या पंचांकडे पाठवले. तर बघूया 56 धावा 2 गड्याच्या बदलामध्ये. पंचांच्या निर्णयावरती नाराज आहे काही पंच. नाही, अक्षय निर्मल पंच चांगले आहेत. बाळा क्षीरसागर यांच्यावरती त्यांचं भरपूर प्रेम आहे, पण तरी सुद्धा इथं प्रेम चालत नाही मैदानामध्ये. मैदानाच्या बाहेर प्रेम वगैरे काय असेल ते, किंवा मित्र काय असेल तो मैदानाच्या बाहेर. मैदानामध्ये तो एक खेळाडू आहे आणि अक्षय निर्मल सर एक अंपायर आहे. त्यामुळं जर स्टंपच्या समोर सापडला खेळाडू तर त्याला बाद द्यायचा आहे. लेग बिफोर विकेटचा रेफरल इथे आलेला आहे आणि 3रे पंच तपासून बघतील. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटकडून LBW ट्रॅकिंग सिस्टीम या स्पर्धेमध्ये आपण मागच्या पर्वापासून वापरतोय आणि खूप चांगले रिझल्ट पुढे आलेले आहेत. चेंडूचा टप्पा कुठे पडलेला आहे, त्याच्यानंतर चेंडूची मुवमेंट काय आहे, इम्पॅक्ट कुठे आहे, चेंडू स्टंपवरती जात आहे का, या सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत तिथे. आणि बघू शकतो आपण अगोदरच पुढे आलेला आहे. यावेळेस चेंडू जो मोठी फ्लाईट आहे आणि पिच इन लाईन आहे, इम्पॅक्ट इन लाईन आहे, विकेट हिटिंग, आणि इथे रिव्ह्यू लॉस्ट. बाळा क्षीरसागरला मागे जावं लागेल. हवेमध्ये चेंडू आणि झेल सुटलेला आहे. शुभम गवारीला जीवदान. 1 धाव इथे प्राप्त होते. फलकावरती धावा 57, 3 बाद 57. 2 धावांची फक्त गरज आहे आणि अजूनही 2 षटक आणि 1 चेंडू बाकी आहे, म्हणजे 13 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण रत्नदुर्ग हिटरसाठी. विजयाच्या दिशेनं पहिलं पाऊल आणि या सापरकाट धावा 6. षटकार इथे मिळेल. याच बरोबर रत्नदुर्ग हिटर्सचा पहिला विजय, पहिला सामना त्यांनी जिंकलेला आहे. अभिनंदन रत्नदुर्ग हिटर्स. तर 4थ्या पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे विजयदुर्ग. तर या सामन्याचा मानकरी अर्थात प्लेअर ऑफ द मॅच बाळा क्षीरसागर.
आज चांगली कामगिरी राहिली बाळाची आणि त्यामुळंच तो ठरतो 28 धावा 14 चेंडूमध्ये 2 षटकांमध्ये 15 धावा 2 विकेट अशी अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू बाळा क्षीरसागर ठरतो या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच. सगळ्यात मोठी लीग, टेनिस क्रिकेटचा राजा, मावळ्यांची गर्जना, ताकदीचा वार, जिद्द, संघर्ष, आग. इथे नाव नाही, ओळख तयार होते. सचिन ढवळे फाउंडेशन आयोजित प्रहार प्रीमियर लीग पर्व 14वे 6 एप्रिल ते 12 एप्रिल 2026. हा खेळ नाही, प्रहार आहे. प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आहे. सगळ्यात मोठी लीग, मंगेश मते सरांना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या, इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. मंगेश मते सरांना विनंती करतो आपण पुरस्कार